Hello guys, in previous lecture we discussed the inductive effect. Okay, previous lecture ला आपण inductive effect चा concept आपण clear केलेला होता. Okay, what is meant by inductive effect? The inductive effect it is a permanent effect, and this effect is formed or shown by the electronegativity difference. Okay, तो permanent effect आहे, त्याचबरोबर तो काय दाखवतो, दोन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स असलेल्या ॲटम्स मध्ये आपल्याला इंडक्टिव्ह इफेक्ट बघायला मिळतो. as well as this effect it is a distance dependent effect. That means the distance it goes on increases, then this effect it goes on decreases. म्हणजे आपण म्हणतो की this effect it shows up to the third carbon atom. हा इफेक्ट हा थर्ड कार्बन आयटम पर्यंतच आपल्याला बघायला मिळतो, आणि फोर्थ कार्बन आयटम वर थर्ड कार्बन नंतर जो फोर्थ कार्बन आयटम वर आपण जो चार्ज कन्सिडर करणार आहे, दिस चार्ज इट शुड बी निग्लेक्टेड बिकॉज हियर दिस चार्ज इज हियर कन्सिडर्ड ॲज अ नियर अबाउट झिरो. तो नियर अबाउट झिरो कन्सिडर आपण करणार आहोत. ओके, म्हणजेच बघा हा झाला इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये आपण बघितलंय हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कोणत्या पद्धतीने बेसिक कंटेंट जो आहे तो आपण कन्सिडर केलेला आहे. थोडंसं परत आपण त्या पद्धतीने जो कार्बन 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 and here is also considered as a, then carbon 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 and here is B. ओके, आता बघा इथं A आणि B इथे मी कन्सिडर केला. ओके, त्यातला जो A आहे, this A here considered as a electron withdrawing group. Okay, and this B is considered as an electron donating group. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. ओके, दोन डिफरंट ग्रुप आहेत. आपल्याकडे जे फंक्शनल ग्रुप आहेत त्या फंक्शनल ग्रुप मध्ये काही फंक्शनल ग्रुप हे इलेक्ट्रॉन डोनेट करतात आणि काही फंक्शनल ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉल करतात. ओके, ठीक आहे, हे पहिल्यांदा आपण जनरल बघायचं आहे, त्यानंतर आपल्याला थोडंसं इन डिटेल आपल्याला इंडक्टिव्ह इफेक्ट कडे परत अनेकदा जायचं आहे. ओके, हा इंडक्टिव्ह इफेक्टचा दुसरा पार्ट आहे. या इंडक्टिव्ह इफेक्टच्या ह्या लेक्चर मध्ये आपल्याला हियर विल ऑल्सो इट विल बी स्टडीड द टाइप्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके, पण अगोदर आपण डायरेक्टली हे एक्झाम्पल बघूया, त्यानंतर आपण टाइप्स कडे जाऊया. ओके, हा ए हियर ए इज कन्सिडर्ड ॲज इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इफेक्ट, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, and B इट इज अ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. हा विड्रॉल करणार म्हणजे ओढून घेणार, हा डोनेट करणार म्हणजे देणार नाही. बरोबर. मग आता बघा हा ए झाला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप इज ऑल्सो नोन ॲज ए द इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट और एटम. इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजेच इट इज ऑल्सो नोन ॲज ए इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एटम. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एटम. इलेक्ट्रोनेगेटिव्ह काय करतात, आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलेला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी दॅट मीन्स द एबिलिटी ऑफ एटम विथ ॲब्स्ट्रॅक्ट द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. शेअर झालेले इलेक्ट्रॉन स्वतःकडे ॲब्स्ट्रॅक्ट करण्याची जी एबिलिटी आहे इट इज कॉल्ड ॲज ए इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट और इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. अँड इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जे असतात ते इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी दाखवतात. ओके, मग आता बघा हा ए इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी दाखवणार आहे म्हणजे ए काय करणार आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉल करणार. इलेक्ट्रॉन विड्रॉल करणार म्हटल्यानंतर इथं आपण C1 C2 C3 कन्सिडर करूया. C1 पासून ए काय करणार आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉल करणार म्हणजे C आणि ए मध्ये हा जो बॉन्ड आहे त्या बॉन्ड फॉर्मेशन मध्ये शेअर झालेले जे इलेक्ट्रॉन आहे दिस शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इट शुड बी मूव्ह टुवर्ड्स द ए. म्हणजे आपण प्रिव्हियस लेक्चरला हे बघितलेलं होतं, हा ए हा बी. ओके, ह्यांच्यामध्ये हा सेंटरला इलेक्ट्रॉन्स असतात. ज्यावेळी बी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी दाखवेल देन दिस इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज मूव्स टुवर्ड्स द बी. ओके, दॅट मीन्स द बी which contains the more electron density as compared to A. Therefore this electron withdrawing group म्हणजे जो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे त्या इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जो इलेक्ट्रॉन शेअर झालेले इलेक्ट्रॉन ज्यावेळी स्वतःकडे विड्रॉल करेल, शेअर झालेले बॉन्ड फॉर्मेशन मध्ये शेअर झालेले इलेक्ट्रॉन ज्यावेळी स्वतःकडे विड्रॉल करेल त्यावेळी इलेक्ट्रॉन डेन्सिटी गोज ऑन इन्क्रीजेस अराउंड द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी एटम or electron withdrawing group. Therefore, due to the electronegativity or due to the increasing the electron density, then this A it shows the partial negative charge. Okay, मग आता ह्या कार्बन पासून येणे इलेक्ट्रॉन विड्रॉल केला, therefore this carbon atom it shows the partial positive charge. Okay,
मग हा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हटल्यानंतर हा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज कमी करण्यासाठी दिस C2 देन second carbon atom it donates the electron to the first carbon atom. That means the first carbon atom it withdraws the electron from the second number of carbon atom and then this second number of carbon atom it shows the double partial positive charge. परत हा C3 काय करणार C2 ला परत इलेक्ट्रॉन डोनेट करणार. आफ्टर डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन दिस C3 इट शोज द ट्रिपल पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. ओके हे झालं काय इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असेल तर इथं ए कन्सिडर केलाय तो इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग कन्सिडर केलेला आहे. ओके आणि इथं जो बी आपण कन्सिडर करणार आहे तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कन्सिडर करणार आहे. म्हणजेच तो बी काय करणार आहे इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे. इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे. ह्याची टेंडन्सी आहे डोनेशनची ह्याची टेंडन्सी आहे विथड्रॉल करण्याची. ओके हे जनरल सांगतोय ह्याच्यानंतर आपल्याला टाइप्स कडे जायचं. ओके ठीक आहे आता हा बी काय करणार आहे बघा इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे. ओके आता ह्या कार्बननं ए ला इलेक्ट्रॉन दिलेले होते म्हणजे कार्बनची पण टेंडन्सी इलेक्ट्रॉन डोनेटिंगची आहे. मग ह्या कार्बननं ए ला इलेक्ट्रॉन दिले का कारण तिथं ए ची जी इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग कॅपॅसिटी आहे किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ती ए ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही C1 पेक्षा फर्स्ट कार्बन एटम पेक्षा जास्त आहे आणि ती जास्त असल्यामुळं आपल्याला एक गोष्ट क्लिअर होते की हा कार्बन ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी स्ट्रॉंग आहे जो इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे स्वतःपेक्षा जो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त दाखवतो त्याला तो इलेक्ट्रॉन डोनेट करणार. सिमिलर कन्सेप्ट इथं हा कार्बन आहे आणि इथं बी आहे बी इलेक्ट्रॉन डोनेट हा डोनेट करणार आहे. का डोनेट करणार कारण ह्या कार्बन एटमपेक्षा ह्या बी ची इलेक्ट्रॉन डोनेटिंगची कॅपॅसिटी ही जास्त आहे किंवा स्ट्रेंथ जास्त आहे. ओके ठीक आहे मग आता बघा ह्याला पण आहे C1 C2 आणि C3 असे नंबर देतो. हा बी काय करणार आहे C1 ला इलेक्ट्रॉन डोनेट करणार. ज्यावेळी बी C1 ला इलेक्ट्रॉन डोनेट करेल त्यावेळी बी चे इलेक्ट्रॉन्स कमी झाले ना आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढली कोणावर C1 वर वाढली. कमी झाले म्हणताना दिस बी शोज द पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज कारण इलेक्ट्रॉन्स कमी असतील लॅक ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील तर दिस species which carries the positive charge and more number of electron which is present on the atom then this atom will show the negative charge. ज्याच्यावर इलेक्ट्रॉन कमी असतील तो पॉझिटिव्ह चार्ज दाखवतो ज्याच्यावर इलेक्ट्रॉन जास्त असतील तो निगेटिव्ह चार्ज दाखवतो. गॉट इट. देन दिस C1 atom after getting the electron from B ज्यावेळी ह्या B कडून C1 कडे इलेक्ट्रॉन येतील त्यावेळी ह्या कार्बनच्या C1 च्या सराउंडिंगला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढणार आहे. इलेक्ट्रॉन डेन्सिटी गोज ऑन इन्क्रीजेस देयरफॉर दिस C1 इट शोज द पार्शियल निगेटिव्ह चार्ज. इथं कंपॅरेटिव्हली आपण इथं C1 ला पार्शियल पॉझिटिव्ह होता इथं निगेटिव्ह आला ह्याच्यावर पार्शियल निगेटिव्ह होता ह्याचा पार्शियल पॉझिटिव्ह आला. हा पॉइंट ऑफ डिफरन्स आहे आणि ह्या पॉइंट ऑफ डिफरन्स वरूनच आपल्याला टाइप्स बघायचे. ओके मग आता बघा हा C1 आता C1 कडे इलेक्ट्रॉन जास्त झाले ना कारण B चे इलेक्ट्रॉन ऑलरेडी त्याच्याकडे आहे बरोबर म्हणजे C1 ची इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त झाली म्हणताना C1 ला आता स्टॅबिलिटी मेंटेन करायची आहे. पण स्टॅबिलिटी कशी मेंटेन करणार आहे जो इलेक्ट्रॉन देऊन जे एक्सेस इलेक्ट्रॉन आहेत ते एक्सेस इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देणार आहे आणि ज्यावेळी तो इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देईल त्यावेळी तो स्वतःकडची इलेक्ट्रॉन कमी करेल आणि ज्यावेळी इलेक्ट्रॉन कमी होतील त्यावेळी त्याच्यावरचा निगेटिव्ह चार्ज स्लाइटली कमी होईल. पण लक्षात घ्या तो C1 जो फर्स्ट कार्बन एटम आहे दिस फर्स्ट इट इज क्लोजेस्ट टू द इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. C1 इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपच्या क्लोज आहे त्यामुळे हा C1 C2 ला इलेक्ट्रॉन डोनेट करणार. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं ॲज युजुअल लक्षात ठेवायची इंडक्टिव्ह इफेक्ट इज अ डिस्टन्स डिपेंडंट इफेक्ट. डिस्टन्स इज गोज ऑन इन्क्रीजेस द इंडक्टिव्ह इफेक्ट इट गोज ऑन डिक्रीजेस. ओके मग आता बघा हा C1 कोणाला इलेक्ट्रॉन डोनेट करणार C2 ला इलेक्ट्रॉन डोनेट करणार. पण ज्या पद्धतीनं B न C1 ला इलेक्ट्रॉन दिलेत तेवढे इलेक्ट्रॉन C1 C2 ला देणार नाही कारण सगळ्यात जास्त कॅपॅबिलिटी इलेक्ट्रॉन डोनेटिंगची B ची आहे. C ची त्याच्यापेक्षा C1 ची त्याच्यापेक्षा कमी आहे C2 ची त्याच्यापेक्षा कमी आहे C3 ची सगळ्यात कमी आहे. ओके म्हणताना C1 ने जर ह्याला इलेक्ट्रॉन दिले तर स्लाइटली इलेक्ट्रॉन्स वाढणार आहे आणि स्लाइटली इलेक्ट्रॉन्स वाढले देयरफॉर दिस C2 इट शोज द डबल पार्शियल निगेटिव्ह चार्ज. सिमिलरली परत ॲज काय करणार आहे दिस C2 डोनेट्स द इलेक्ट्रॉन टू दिस C3. ओके पण लक्षात ठेवा जेवढे इलेक्ट्रॉन C1 न C2 ला दिले तेवढे C2
Dc3 ला देणार नाही, कारण जसं पुढे चाललोय तसं या इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप पासून द डिस्टन्स इज गोज ऑन इन्क्रीजेस, and if distance is goes on increases the inductive effect is goes on decreases. डिस्टन्स वाढला की इंडक्टिव्ह इफेक्ट कमी होतोय. म्हणताना बघा दिस C3 आफ्टर डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम दिस C2 टू C3 देन दिस C3 इट शोज द ट्रिपल पार्शियल निगेटिव्ह चार्ज. ओके, या पद्धतीने आपण दोन टाइप्स बघितलेले आहेत. ओके, पहिला टाइप दोन एक्झाम्पल बघितलेले आहेत. पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला लक्षात आलं की इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, म्हणजे ऍज यूजुअल तो काय करतोय इलेक्ट्रॉन विड्रॉल करतोय. ओके, आणि सेकंड मध्ये इलेक्ट्रॉन डोनेट करतो. ठीक आहे, ज्यावेळी विड्रॉइंग असेल त्यावेळी अशी कशी सिच्युएशन असेल, ज्यावेळी डोनेटिंग असेल त्यावेळी अशी सिच्युएशन असेल. मग आता बघा ह्या कार्बनवर या वरच्या फर्स्ट एक्झाम्पल मध्ये C1 वर पार्शियल पॉझिटिव्ह आहे, C2 वर पार्शियल निगेटिव्ह आहे. पहिल्या एक्झाम्पल मध्ये जे कार्बन आयटम आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, सेकंड एक्झाम्पल मधल्या कार्बन आयटमवर निगेटिव्ह चार्ज आहे. हे कशामुळे झालं? दिस इज हॅपन बाय द इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग एक इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, ह्यांच्यामुळे हे बघायला मिळालं. म्हणताना जो ग्रुप आपल्याला इंडक्टिव्ह इफेक्ट बघायला मिळतो किंवा ज्या ग्रुपमुळे इंडक्टिव्ह इफेक्ट बघायला मिळतो त्या ग्रुपवर जो चार्ज आहे, म्हणजेच बघा इथे इंडक्टिव्ह इफेक्ट कोणामुळे बघायला मिळाला? ए म्हणून, कारण ए इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे, तो इलेक्ट्रॉन विड्रॉल करला. इलेक्ट्रॉन विड्रॉल केल्यानंतर ह्याच्यावर चार्ज कुठला आला? मायनस. इथे इंडक्टिव्ह इफेक्ट कोणामुळे बघायला मिळाला? बी म्हणून, कारण ह्या कार्बन पेक्षा बी ची इलेक्ट्रॉन डोनेटिंग कॅपॅबिलिटी किंवा कॅपॅसिटी ही जास्त आहे. म्हणताना बी मुळे ह्या सेकंड एक्झाम्पल मध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट बघायला मिळाला. पण बी वर चार्ज कुठला? पार्शियल पॉझिटिव्ह. म्हणजे ज्या फंक्शनल ग्रुपमुळे आपल्याला इंडक्टिव्ह इफेक्ट बघायला मिळतो त्या फंक्शनल ग्रुपवर प्रेझेंट असलेला चार्ज. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ पर्टिक्युलर टाइप ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके, मग आता बघा इंडक्टिव्ह इफेक्टचे मेनली दोन टाइप आहेत. फर्स्ट वन इज ए पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट and second one is a negative inductive effect. First one is a positive inductive effect and second one is a negative inductive effect. Positive inductive effect is denoted by plus I and negative inductive effect is denoted by minus I. ओके, मग आता हा प्लस I मायनस I किंवा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट कसा आयडेंटिफाय करायचा? तर इंडक्टिव्ह इफेक्ट ज्या फंक्शनल ग्रुपमुळे ते बघायला मिळतो आणि त्या फंक्शनल ग्रुपवर प्रेझेंट असलेला तो चार्ज आहे, तो चार्ज इट इज ऑल्सो इन्क्लुडेड इन ए टाइप ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणजेच बघा इथं हा इंडक्टिव्ह इफेक्ट कोणामुळे बघायला मिळाला? ए म्हणून, म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप म्हणून. मग हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कुठला चार्ज दाखवतो? मायनस. म्हणताना दिस इज अन एक्झाम्पल ऑफ ए मायनस आय इफेक्ट. आणि हा बघा बी काय करतो? इलेक्ट्रॉन डोनेट करतो. इलेक्ट्रॉन डोनेटिंग म्हणजे हा एक्झाम्पल मध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट आहे, तो इंडक्टिव्ह इफेक्ट हा बी मुळे बघायला मिळतो आणि तो बी मुळे बघायला मिळत असल्यामुळे बी वरचा जो चार्ज आहे दिस चार्ज इज ऑल्सो कन्सिडर्ड ऍज ए टाइप ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणजे बघा ह्याच्यावर चार्ज आहे प्लस, म्हणतात दिस इज अन एक्झाम्पल ऑफ प्लस आय इफेक्ट. दॅट मीन्स ए पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके, क्लियर? ठीक. मग बघा द इंडक्टिव्ह इफेक्ट इज क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. वन इज ए मायनस आय इफेक्ट और प्लस आय इफेक्ट. कुठलाही पहिल्यांदा कन्सिडर करा, काय फरक नाही पडत. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट and second one is a negative inductive effect. The positive inductive effect is shown due to the electron donating group. जर कंपाउंड मध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील तर दिस इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इट शोज द पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट and negative inductive effect is shown due to the electron withdrawing group. जर एखाद्या कंपाउंड मध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप प्रेझेंट असतील तर लक्षात ठेवा दिस इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप द निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट इज ऑल्सो शो. लक्षात आलं? हा सगळ्यात महत्त्वाचा टाइप आहे इंडक्टिव्ह इफेक्ट मधला. दोन टाइप्स, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके, देन दिस इज अन जनरल एक्झाम्पल. सो राइट डाउन दिस एक्झाम्पल. ठीक. त्यानंतर आपल्याला थोडस इंडक्टिव्ह इफेक्टचे टाइप्स बघायचे, म्हणजे कोणते फंक्शनल ग्रुप हे प्लस आय इफेक्ट दाखवतात आणि कोणते फंक्शनल ग्रुप हे मायनस आय इफेक्ट दाखवतात. ठीक आहे, तर बघा प्लस आय इफेक्ट जो आहे, ओके,
पहिल्यांदा फंक्शनल ग्रुप आपण थोडंसं बघायचं जनरली प्लस आय इफेक्ट. एक गोष्ट लक्षात घ्या, इंडक्टिव्ह इफेक्ट वर आपल्याला जनरली जे वर बरेचदा क्वेश्चन विचारलेले आहेत. दिस इज अन इम्पॉर्टंट इफेक्ट. ओके, प्लस आय इफेक्ट दॅट मीन्स अ पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. आता पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट कुणामुळे बघायला मिळतो? इफ द इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इज प्रेझेंट इन अ कंपाउंड then this compound it shows the positive inductive effect, or if the electron withdrawing group is present in a compound then this effect it is a negative inductive effect. Donating असेल तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह withdrawing असेल तर निगेटिव्ह. सिंपल आहे. विड्रॉल करतो दुसऱ्याकडून ओढून घ्यायची म्हणजे स्वतःकडे इलेक्ट्रॉन्स वाढणार. इलेक्ट्रॉन्स वाढले की त्याच्यावर आला निगेटिव्ह चार्ज आणि त्या निगेटिव्ह चार्ज वरून आपण म्हणणार आहे तो दाखवणार आहे तो निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. दुसऱ्याला दिले की काय होणार आहे? स्वतःकडचे इलेक्ट्रॉन कमी होणार म्हणजे स्वतःवर येणार पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे इट इज अन एक्झाम्पल, इट इज अ टाइप ऑफ पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके, मग आता बघा प्लस इफेक्ट कोण कोण दाखवतात? तर जनरली ऑल अल्किल ग्रुप्स जे आहेत ते सगळे अल्किल ग्रुप इट शोज दी प्लस आय इफेक्ट. अल्किल ग्रुप आहेत ते सगळे प्लस आय इफेक्ट दाखवतात, पण सगळे त्याच पद्धतीने सिमिलरली प्लस आय इफेक्ट दाखवत नाही. हळूहळू काय होतं, स्ट्रेंथ कमी कमी होत जाते. कारण लक्षात ठेवा, जेवढे नंबर ऑफ कार्बन आयटम जास्त असतील म्हणजेच इट इज ए डिस्टन्स डिपेंडेंट इफेक्ट. जेवढा डिस्टन्स वाढत जाईल इलेक्ट्रॉन डोनेटिंग किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप पासूनचा जेवढा डिस्टन्स वाढत जाईल तेवढा तो इफेक्ट डिक्रीज होत जाईल. ओके, मग आता ऑल अल्किल ग्रुप म्हणजे आपण इथे पहिल्यांदा कन्सिडर करूया मिथिल ग्रुप. मिथिल ग्रुप मध्ये एकच कार्बन आहे, इथे इथिल लिहितो. इथिल मध्ये 2 आहे, इथं प्रोपिल लिहितो. प्रोपिल मध्ये 3 आहे, इथं ब्युटिल लिहितो. ब्युटिल मध्ये 4 आहे, इथं पेंटिल. ओके, मग आता बघा इथं एक कार्बन 2 3 4 5. ओके, जेवढे नंबर ऑफ कार्बन आयटम वाढत जातील तेवढं काय होणार आहे? इंडक्टिव्ह इफेक्ट कमी 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 होत जाईल. लक्षात आलं? ठीक आहे. मग आता बघा इथं C5H11, C4H9, C3H7, C2H3, sorry C2H5 and CH3. ओके, यांचा जर आपण प्लस इफेक्ट दाखवला तर स्ट्रॉंगली इलेक्ट्रॉन डोनेट कोण करणार आहे? तर बघा C5, कारण इथं डोनेट करण्यासाठी 5 कार्बन आयटम आहे. 5 कार्बन आयटम इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे. लक्षात घ्या, कन्फ्युजन करायचं नाही. मगाशी मी म्हणालो काय, जेवढे नंबर ऑफ कार्बन आयटम वाढत जातील तेवढे काय होणार आहे? इंडक्टिव्ह इफेक्ट इन्क्रीज होत जाणार आहे. पण ते कार्बन आयटम जर लॉंगेस्ट असतील म्हणजे जर डिस्टन्स त्या कार्बन आयटमचा इलेक्ट्रॉन डोनेटिंग किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप पासूनचा जर वाढत असेल तरच काय होणार आहे? आपल्याला इंडक्टिव्ह इफेक्ट डिक्रीज झालेला बघायला मिळेल. ओके, मग आता बघा इथं टोटल नंबर ऑफ कार्बन आयटम आहेत 5, म्हणजे इथं कन्सिडर करा की 5ही इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहेत. त्यामुळे C5H11 इट शोज म्हणजे पेंटिल ग्रुप इट शोज दी हायेस्ट प्लस इफेक्ट दॅन C4H9 दॅन C3H7 दॅन C2H5 दॅन CH3. लक्षात आलं? लक्षात आलं? ठीक आहे. त्या पद्धतीने ऑल अल्किल ग्रुप्स शोज दी प्लस आय इफेक्ट इन दिस सिक्वेन्स. ओके, त्यानंतर जर आपण सायक्लिक कंपाऊंड जर विचारात घेतले तर इथे घेतो बघा मिथिल प्रोपेन, सायक्लोप्रोपेन, मिथिल सायक्लोब्युटेन, मिथिल सायक्लोपेंटेन, देन मिथिल सायक्लोहेक्सेन. ठीक आहे. सायक्लिक कंपाऊंड मध्ये जर आपल्याला इंडक्टिव्ह इफेक्ट बघायचा असेल, जेवढे नंबर ऑफ कार्बन आयटम असतील म्हणजे इथे सायकल आहे 6 कार्बनची आहे म्हणजे 6 मेंबर रिंग आहे, 5 मेंबर्ड आहे, 4 मेंबर्ड आहे, 3 मेंबर्ड आहे. जेवढे कार्बन आयटम इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जास्त तेवढा इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त, पण इट इज ऑल्सो डिस्टन्स डिपेंडेंट इफेक्ट. लक्षात आलं? जर त्या इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप समजा हाय, तिथून जर डिस्टन्स वाढत असेल तर इंडक्टिव्ह इफेक्ट डिक्रीज होणार. पण त्याच ठिकाणी सिमिलर पोझिशनला जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जास्त असतील म्हणजेच कार्बन आयटम जर जास्त असतील एकाच पोझिशनला तर सगळे कार्बन आयटम काय करणार आहेत? इलेक्ट्रॉन डोनेटिंग करणार. लक्षात आलं? त्यामुळे काय होणार आहे? प्लस इफेक्ट आपल्याला थोडासा बघायचा आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची कॅपॅबिलिटी कोणाची आहे? इलेक्ट्रॉन जास्त कोण डोनेट करेल ज्याच्यामध्ये म्हणजे प्लस आय इफेक्ट आपण बघतोय ज्याच्यामध्ये हायेस्ट नंबर ऑफ कार्बन आयटम असतील तो प्लस आय इफेक्ट हायेस्ट दाखवतो. म्हणताना इथं C5 आहे, 5 कार्बन आयटम तो इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे आणि इथं करणार आहे एकच. मग सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन कोण डोनेट करेल? ज्याच्यामध्ये 5 कार्बन आहेत, ज्याच्यामध्ये हायेस्ट कार्बन आयटम आहे तो काय करणार आहे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. आणि जेवढे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच असतील तेवढा प्लस आय इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो. देयरफॉर ऑल अल्किल ग्रुप शोज दी प्लस आय इफेक्ट.
आता सिमिलर इथं पण तसंच आहे 6 कार्बन 5 कार्बन 4 कार्बन 3 कार्बन ज्याच्यामध्ये कार्बन जास्त इट शोज दी मोर प्लस आय इफेक्ट. क्लियर? Okay, after that we also shows the plus I effect in case of isomers. In case of isomers, ठीक आहे. आता आयसोमर्सचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे निओ आयसोमर एक आहे, त्यानंतर आयसो एक आहे, आयसो आयसोमर म्हणू आपण त्याला, निओ आयसोमर, आयसो आयसोमर and then आपण दुसरा जो आहे तो नॉर्मल. ओके, निओ मीन्स फॉर एक्झाम्पल आपण इथे घेऊया सेकंड नंबरच्या कार्बन आयटमला जर 2 CH3 ग्रुप अटॅच असतील तर तो निओ. जर सेकंड नंबरच्या कार्बन आयटमला जर एकच CH3 ग्रुप अटॅच असेल, one CH3 group is attached to the second number of carbon atom, then this is also shows the iso. Then CH2CH3 आणि 2 नंबरच्या कार्बन आयटमला कोणताही CH3 ग्रुप अटॅच नसेल तर तो झाला नॉर्मल. ओके, मग आता बघा हा कार्बन जो आहे हा कार्बन झाला निओ कार्बन. हा निओ कार्बन इकडे एकाच ग्रुपला अटॅच आहे, म्हणजे हा एकच कार्बन आयटम इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे, पण ह्या कार्बनला 1 2 3 कार्बन आयटम इलेक्ट्रॉन डोनेट आहे, म्हणजे हा सगळा ग्रुप हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. आणि ज्या ग्रुपमध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ कार्बन आयटम आहे इट शोज द प्लस आय इफेक्ट मोर. इथं बघा इथं 2 आहे आणि इथं एकच आहे, म्हणजे बघा ज्याच्यामध्ये कार्बन आयटम जास्त आहे तो मोर इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे. म्हणताना आयसोमर इज मोर इलेक्ट्रॉन, इट शोज द स्ट्रॉंग, इट शोज द more plus I effect than iso than normal. Okay, similarly which is structure respective structures neither draw केले iso neo iso and normal. Okay, या पद्धतीने आपण विचारात घ्यायला पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जर आपण आयसोटोप्सचा विचार केला, हा सेकंड पॉइंट ते थर्ड पॉइंट मध्ये आपण प्लस इफेक्ट आपण बघत असू, तर आपण इथं थोडंसं आयसोटोप्सचा विचार करायचा. आयसोटोप तुम्हाला माहित आहे सेम मॉलिक्युलर वेट पण सेम ॲटॉमिक नंबर पण डिफरंट मॉलिक्युलर वेट. ओके, इन केस ऑफ आयसोटोप्स. ओके, पण इथे घेऊया आपण हायड्रोजनचे आयसोटोप्स, आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन. ओके, हायड्रोजन कुठले? ट्रिटियम, त्यानंतर ड्यूटेरियम ऍड हायड्रोजन. हे हायड्रोजनचे 3 आयसोटोप्स. ओके, आता हायड्रोजनचे आयसोटोप्स इथं मी लिहितो H, इथं लिहितो D आणि इथं लिहितो T. ओके, पण आता ह्या कार्बन अटॅच करतो म्हणजे हा झाला CH3, हा झाला CD3, हा झाला CT3. ओके, हायड्रोजन म्हणजे CH3 चा सेकंड आयसोटोप ड्यूटेरियम म्हणजे CD3, त्याच हायड्रोजनचा थर्ड आयसोटोप ट्रिटियम दॅट इज CT3. ओके, यांच्यामध्ये जर आपल्याला प्लस इफेक्टचा सिक्वेन्स बघायचा असेल तर लक्षात ठेवा याच्या मॉलिक्युलर वेट जास्त आहे ट्रिटियमचा ॲज कम्पेअर टू ड्यूटेरियम ॲज कम्पेअर टू हायड्रोजन. ओके, म्हणजे याच्यामध्ये परत आपल्याला क्लिअर येतं की ट्रिटियम इट शोज दी प्लस इफेक्ट इन मोर इन tritium, it shows the strongest plus effect than deuterium than hydrogen atom. Similarly, CT3, CD3 and CH3. Okay, then minus I effect. ठीक आहे, मायनस I effect आता कुठले कुठले फंक्शन ग्रुप आपल्याला दाखवतात ते थोडंसं आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, मायनस I effect. ओके, जनरली मायनस I effect जे आहे ते मायनस I effect हे आपल्याला इलेक्ट्रॉन डोनेटिंग फंक्शनल ग्रुप जे आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जे आहे ते सगळे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग फंक्शनल ग्रुप हे आपल्याला मायनस I effect दाखवतात. ओके, मायनस I effect जनरली स्ट्रॉंगेस्ट इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे तो NO2. दिस NO2 it shows the strongest minus I effect than Cl, than aldehyde, than carboxylic acid, than fluorine, than chlorine, than bromine, than iodine. ओके, त्याचबरोबर आपण इथे कन्सिडर करूया C triple bond CH that is a alkyne. Then phenyl group, phenyl means benzene ring, phenyl group.
then CH2 double bond CH2, that means the alkene, and last one is a hydrogen. Okay, हा मायनस इफेक्टचा सिक्वेन्स आहे. जो स्ट्रॉंगेस्ट इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे तो आपल्याला मायनस इफेक्ट हा स्ट्रॉंगली दाखवतो, आणि जो वीक इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे तो सगळ्याला आपल्याला वीक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे तो आपल्याला काय दाखवतो, मायनस इफेक्ट हा सगळ्यात वीकेस्ट इफेक्ट दाखवतो. आता बघा इथं ट्रिपल बॉन्ड आहे आणि इथं डबल बॉन्ड. ओके, इथं अल्कीन आहे आणि इथं हा इथं अल्काइन आहे, इथं अल्कीन आहे. ह्या दोघांच्या मध्ये कंपॅरेटिव्हली काय होतं तर बघा आपल्याला माहित आहे अल्केन मीन्स कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, अल्कीन मीन्स कार्बन कार्बन डबल बॉन्ड, अल्काइन मीन्स कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. ओके, ह्याच्यामध्ये minus I effect is totally depends on the, or minus I effect is directly proportional to electronegativity. Minus I effect is directly proportional to electronegativity. ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त तो मायनस इफेक्ट दाखवतो, आणि हा जो सिक्वेन्स दिलाय तो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा सिक्वेन्स आहे. ओके, आणि त्याचबरोबर तुम्हाला एक टेबल देणार आहे, तो टेबल तुम्ही पाठ करा, त्याच्यावरून तुम्हाला सगळे फंक्शन ग्रुप कोण इलेक्ट्रॉन डोनेट करतो, कोण इलेक्ट्रॉन विड्रॉल करतो हे सगळं क्लिअर होईल. ओके, मग बघा हा सिंगल बॉन्डेड आहे, हा डबल बॉन्डेड आहे, हा ट्रिपल बॉन्डेड आहे. ट्रिपल बॉन्डेड कार्बन एटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे. का जास्त आहे? ड्यू टू दी एस कॅरेक्टर पर्सेंटेज, म्हणजे एस कॅरेक्टर पर्सेंटेज. ओके, हे तुम्हाला हायब्रिडायझेशन झाल्यानंतर मग तुम्हाला लक्षात येईल की एस कॅरेक्टर पर्सेंटेज काय. मी आता फक्त सांगताना डायरेक्टली सांगतो, sp3 मध्ये कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन एटम मध्ये एस कॅरेक्टर पर्सेंटेज आहे ते 50% आहे. डबल बॉन्डेड मध्ये 33.33% आहे, आणि सिंगल बॉन्डेड मध्ये 25% एस कॅरेक्टर पर्सेंटेज आहे. ज्या कार्बन एटमचं एस कॅरेक्टर पर्सेंटेज जास्त, okay, then yes character percentage is directly proportional to electronegativity. ज्याचं yes character percentage जास्त तेवढा तो कार्बन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी दाखवतो, तेवढा तो हायेस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी दाखवतो. Therefore in case of alkene and alkyne, the alkyne there is a 50% yes character percentage, and in alkene there is a 33.33% yes character percentage. Due to yes character percentage, this triple bonded carbon atom it shows the highest electronegativity as compared to double bonded carbon atom due to the yes character percentage. ओके, हे तुम्हाला सेक्शन फर्स्ट मध्ये हायब्रिडायझेशन झाल्यानंतर तुम्हाला क्लिअरली अंडरस्टँड होईल. ओके, हा yes character percentage. Okay, then this is a type of inductive effect. Okay, in this type there are two types of inductive effect. There is a positive inductive effect, another one is a negative inductive effect. If the positive inductive effect is happening due to the electron donating group, and negative inductive effect is shown due to the electron withdrawing group. लक्षात आलं? मग आता प्लस आय इफेक्ट दाखवणारे फंक्शन ग्रुप कुठले किंवा कोणत्या पद्धतीने दाखवतात, आणि मायनस आय इफेक्ट सुद्धा फंक्शन ग्रुप कोणत्या पद्धतीने दाखवतात हे आपण डिस्कस केलेलं आहे. ओके, इन नेक्स्ट लेक्चर वी डिस्कस द ऍप्लिकेशन ऑफ द inductive effect. There are some applications. Out of these applications, the most important application is that the acidic strength of carboxylic acid. Acidic strength carboxylic acid, more acidic one and less acidic one, it is also determined on the basis of the inductive effect. Second one is the stability of carbocation. पण जनरली इंडक्टिव्ह इफेक्ट हा कार्बोकॅटायनच्या स्टॅबिलिटीसाठी फार कमी प्रमाणात वापरला जातो. त्यानंतर अल्कोहोलिक स्ट्रेंथ सुद्धा आपण इंडक्टिव्ह इफेक्ट वरून डिटरमाइन करू शकतो. विच अल्कोहोल इज मोर स्ट्रॉंग, विच अल्कोहोल इज स्ट्रॉंग, और विच अल्कोहोल इज वीक. Okay, as well as the nucleophilic addition reaction, nucleophilic substitution reaction is also determined on the basis of the inductive effect. And last one is the basic nature of amine. These are the 5 applications of the inductive effect. By using this inductive effect, this application, that means this point, is also easily determined. ओके, हे 5 ऍप्लिकेशन आहेत, त्यापैकी काही ऍप्लिकेशन्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. सो ओके गाइस, इन दिस लेक्चर वी डिस्कस अबाउट the types of inductive effect. That is, there are 2 types of inductive effect. That one is a positive inductive effect and second one is a negative inductive effect. Okay guys, so this is a types of inductive effects. So okay guys, thank you.